नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहे वाढवणच्या डॅम वर। सो इथं बघू शकता मस्तपैकी पार्टीची तयारी करून चालू आहे। इकडे व्हेज बिर्याणी, इकडे नॉन व्हेज बिर्याणी आहे। सो भरपूर जण आम्ही आहोत, म्हणजे बोलायला गेलं तर कट्टा गँग असं नाव आहे या गँग। आणि त्या गँगमध्ये आम्ही आता चाललेलो आहे वाढवणच्या डॅम वरती। तुम्ही बघू शकता आपले इकडे पंटर लोक आहेत कट्टा गँगचे सगळे। ईश्वर शिंदे तुम्ही यांना ओळखू शकता, कारण हे आपल्या व्हिडिओमध्ये सतत दिसत असतात। आणि तसे आयुष भोसले। चॅनल मध्ये कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा। सो चला आता भेटूया आपण पुढे, काय काय गंमत होते बघूया आणि एकदम एंटरटेनमेंट ब्लॉग होणार आहे। सो जॉईन राहा। सो काय आता आम्ही निघालो आहे BMW मधून। सो बघू शकता BMW मध्ये माणसं पण ओंकार शिंदे होतं। चला आता आपण सफर दाखवतो तुम्हाला गावापासून। सो गाईज आता आपण इंदापूर मध्ये आलेलो आहोत। जरा थांबलोय आता, इथून आपण वाढवण रोड मधून जाऊया गावाला। आणि आता बघू शकता इथं सगळे बहुतेक उतरलेले आहेत, 2 जण। तर आता आम्ही चालू आहे वाढवणच्या डॅमवरती। तर बॅकग्राऊंड व्हॉइस जरासा सांभाळून घ्या तुम्ही, कारण टेम्पोमध्ये आहोत। जर डॅमवरती गेल्यावरती खूप सारे एंटरटेनमेंट होणार आहे, मजा करूया। भरपूर जण आहेत, एवढीच जण नाहीत कारण आता आम्ही चाललेलो डॅमवरती तर भरपूर जण असणार आहेत। गँग म्हणल्यावरती भरपूर जण असतात। आपले गँग जो पाणी वगैरे घेतलेलं आहे, एकच जार घेतला। सो रमेश उभारेने आपल्याला दिसता आपण निघालेलो आहे डॅमवरती जायला। सो आपला बॅडला काय देतं की फाटक पडलेला आहे। चला बघूया, मस्त मजा वगैरे करूया, कसं काय ते बघूया। मस्त असा क्लायमेट झालेला आहे, ऊन वगैरे आज काय पाऊस दिसत नाही, तरी पण बघूया कसं काय होतं ते ब्लॉग। तुला प्लॅटफॉर्म भेटला युट्यूबचा, बोल तुला काय बोलायचं आहे बोल। गणपती बाप्पा मोरया एवढंच काय? आता ऑफ कॅमेरा काय काय बोलत होतास, आता ऑन कॅमेरा बोल ना। आता आम्ही पोहोचलेलो होतो डॅमवरती आणि इथं रमेश उभारे बघू शकता बिर्याणीचा टोप घेऊन चाललेला आहे। तर मेहनत फक्त आपल्या ग्रुपसाठी, बाकी काय विषय नाही मित्र। डॅमवरती आता आलेलो आहे, बघू शकता तयारी एकदम फुल तयारी करून आलेलो आहे। आणि भरपूर जण आहेत तशी बघायला गेलो तर। सो काय बघू शकता आपल्याकडे आलेल्या सुरतवरनं आज सनी उभारे, 2 सनी एकाच फ्रेम मध्ये बघायला भेटतील तुम्हाला। प्रतीक मुंडे पण बघायला भेटतील तुम्हाला। सो काय आता बघूया, काय एकदम एंटरटेनमेंट ब्लॉग बनवायचा आहे ठरवलं आहे। आणि वनके पण पार घ्यायचे। आम्ही BMW मध्ये आलेलो आहे, तसं पण तसं काय टेन्शन नाही आम्हाला। प्रतीक मुंडे पण पाठी भेटलेले आहेत। पोहोचलेलं आहे फायनली लॅम्पला। भरपूर वेळा आलेलो आहे इकडे, तरी पण मित्रांसोबत येण्याची मजाच वेगळी असते। तर भरपूर आलो पण आज मी काय पाण्यात जाणार नाही वगैरे, कारण आजारी पेशंट झालो असतो मी। गाईज बघू शकता बिर्याणीचा टोप घेऊन रमेश उभारे। इतकी मजा असते सगळ्यांसोबत येण्याची। मस्त असा डॅम। मी परत सांगतो की इंदापूर पासून थोड्या अंतरावर असलेलं वाढवण गाव, आणि वाढवण गावच्या थोडा पुढे आलात की हा डॅम लागून जातो। मस्त असा नजारा घेऊन जा। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। गाइस बघा अथर्व शेठ
इथे सगळे दिसत चालू नाही ती. आयुष आयुष बघा आयुष कसा पवानी घेत आहे. तर मी गेलो नाही कारण हा आजारी आहे म्हणून पाण्यात उतरलो नाही. आदू शेड बघू शकता. ओमकार शिंदे बघा तुम्ही. हे घाणेरडे झाले असं ओमकार शिंदेच करू शकतो, बाकी कोण करू शकत नाही. प्रथम म्हणतात आपला सुरवडी लागतो प्रत्येक टाक सुरवडी टाक. बॅग बघा कसली आहे बॅग. आयला पॉवरफुल बॅग आहे. बघू शकता मासे पण आहेत एकदम पॉवरफुल. तो इकडं बघू शकता रमेश उभारे हात दाखवत आहेत. आपला मोबाईलची क्वालिटी एवढी खास नाही पण दिसतोय रमेश उभारे. ॲप्स दाखवा ॲप्स. अरे दाखव रे बाबा ॲप. बॅग बघितली दिसते यार, नादच नाही. हा बघा हा बघा. तर मजा येते. व्हॉइस तसं बघायला गेलं तर व्हॉइस म्हणजे आवाज येत असेल बॅकग्राऊंड पाण्याचा आहे म्हणून. आणि त्यावर यार मिसिंग सीन मिसिंग गेला. बघायचा पण सीन एकदम मिस केला कारण आपला ईश्वर मस्तपैकी पडला होता इथे. बघूया व्हॉइस आपला बॅकग्राऊंड व्हॉइस जरा आपला हे आहे पाण्याचा आहे. हा समजून घ्या जरासा. आणि इथं बॉडी बिल्डर बघा. बॅग बघा वा हात करा. बॅग बॅग बघा बॅग नुसती बॅग. फुलपाखरू बघा. ए फुलपाखरू दाखव ना. फुल आला आला आला. ईश्वर शिंदे पोरींचा बादशाह चॉकलेट बॉय आपल्या समोर आहेत. खूप छान असा नजारा. त्याच्यात आपला बॉडी बिल्डर आदेश. सो तुम्हाला आता म्हणजे जरा घुसायला जात आहे तर आपला ईश्वर शिंदे बघा ॲप्स. ईश्वर शिंदे ॲप्स दाखव. सो काय ॲप्सवर फोकस मारूया. पोरी फिदा नसत्या ॲप्स वरती. तो इकडे ट्रायसेप दाखवतोय बायसेप दाखवतोय. ओ ही बॉडी एकदम कडक. काय दादा आपण वरून शूट करूया आणि व्हॉइस बघूया बॅकग्राऊंडला टाकला तर. इथं आपलं आगमन झालेलं आहे अक्षय एलकर आणि इथे शेठ यांचं. खास त्याने केक आणला वाटतं. काय कोणाचा बड्डे आहे काय मला पण माहिती नाही. कसं काय होतं ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मी आता वरती जरा वरती अक्षय एलकर आणि इथे शेठ यांचं जरा मनोगत ऐकून घेऊया. फुल एंटरटेनमेंट होणार आहे. तर ब्लॉगमध्ये जॉईन राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही अजून पण सांगतोय तर आपल्याला वरती लवकर करायचे आहेत म्हणूनच. काय तुम्ही बघायला गेला तर एकंदरीने रमेश उभारे खूप एन्जॉय करतोय कारण मुंबईवरून आलेला आहे गावाला. कारण गणपती झाले. गणपतीची सुट्टी म्हणजे एकदम खासच असते कारण गणपती आज 1.5 दिवस गेलेले आहेत. 5 दिवसाचे गणपती असताना सुद्धा सगळी एकदम फुल एन्जॉय करत आहेत. तो बीके जाता बघू शकता. गाय तिथं दहीहंडी लावत आहेत. पीछे देखो पीछे. मैंने घेतलं ना.
मामला बड़ा। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। पीछे देखो पीछे। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। जय जय केल्याने आज उतारलं. पण कमी आहे मधल्यामध्ये जाऊन ठेवला दादा उभा राहा ये दुर्गादा आपण ठेव ना असा हे मानते